नमस्कार. मी अरुण काळे. मी सकाळपासून आता बातम्या बघतोय. जरांगे पाटील साहेब म्हणत आहेत की मी 5-7 दिवस शांत बसणार आणि नाहीतर मी बघणार. ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून टार्गेट करतायत. मला फडणवीसांमध्ये किंवा शिंदे दादा यांच्या राज्यामध्ये मला कुठलाही इंटरेस्ट नाही, त्यांच्या राजकारणामध्ये पण मला कुठलाही इंटरेस्ट नाही. माझा फक्त हा विषय आहे की फडणवीसाच्या नावावर आम्हाला ब्राह्मणांना सतत टार्गेट केलं जातं आहे. कोणी 3 मिनटात ब्राह्मणांना संपवून टाकू म्हणतं आहे, ब्राह्मणाला हाकलून देऊ म्हणतं आहे. हा विषय एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये केस करून त्याला अटक करणे, ह्याच्यामध्ये आमची ब्राह्मण संघटना फार धन्यता मानते. पण मला याचं आश्चर्य वाटतं आहे की आम्ही भारताचे नागरिक नाहीत का? आम्हाला भारताचं संविधान लागू होत नाही का? आम्ही मतदानासाठी काही उपयोगाचे नाहीत का? भारताच्या स्वातंत्र्यामध्ये आमचा काही भाग नाही का? किंवा भारतासाठी आम्ही काही केलेलं नाही का? महाराष्ट्रासाठी आम्ही काही केलेलं नाही का? आमचा कुठलाही उपयोग राहिलेला नाही का? आम्ही नेमकं असं काय केलं आहे की उठलं सुटलं अनाजी पंत किंवा अजून काहीतरी विश्लेषणं लावून रोज तुम्ही आम्हाला शिव्या देणार, सकाळ झाले की शिव्या देणार. ज्याला कोणाला राजकारणात मोठं व्हायचं आहे तो आम्हाला शिव्या देणार. 3.5% लोक तुमचं आम्ही असं काय वाकडं करू शकणार आहे किंवा आम्ही काय तुमचं वाकडं करू शकतो आहे? आमच्या शेत्या वाड्या, आमच्या गावाकडच्या जमिनी, गावाकडच्या प्रॉपर्ट्या आम्हाला ते काढून घेतल्या, आम्हाला तिथून हाकलून लावलं. 1948ला गांधी हत्या झाल्यानंतर आमचं लाखो करोडोनी लोक आमची मारली गेली. असं सगळं असतानाही शांत जगणारा ब्राह्मण समाज आपल्या पायावर उभा राहतो, नोकऱ्या धंदे करतो आणि आपलं आयुष्य जगतो आहे. मग आमचे काही ब्राह्मण लोक पुजारी असतील, सर्वच मंदिरावर आमचे ब्राह्मण पुजारी नाही आहेत. किंवा आम्ही सगळ्यांच्या घरी काही भीक मागत पूजा करा, आम्हाला पैसे द्या असं म्हणूनही आम्ही कुठे जात नाहीत. आम्ही आमचं जगण्याचा प्रयत्न करतो, आम्ही जगतो. आमची संघटना नाही आहे, आमचे लीडर तेवढे ताकदवान नाही आहेत, आमच्या मागे कोणी उभा राहत नाही आहे. मग मी राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा शंकराचार्य किंवा भारतातले सर्व ब्राह्मणांना मी आव्हान करतो की आम्ही महाराष्ट्रातले ब्राह्मण अतिशय अडचणीत सापडलेलो आहोत. आम्हाला वाटेल ते शिव्यागाळ, आमच्या आई बहिणीचा उद्धार करणे, आमच्या जातीचा उद्धार करणे, आम्हाला नोकरी गावात राहू न देणे, गावात धमक्या देणे, हा प्रकार आता सर्रास झालेला आहे. 1-2 लोकांना कोणाला तरी अटक केली, कुठेतरी मीडियावर 4 गोष्टी केल्या म्हणजे फार मोठी गोष्ट झाली नाही. खेड्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? संविधानामध्ये आमच्यासाठी काही नाही आहे, राष्ट्रपती आमचा विचार करत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा विचार करत नाही, मुख्यमंत्री तर आमच्याबद्दल काही विचार करतच नाहीत. किंवा मोदी साहेबांचं भाजपाला त्यांना ब्राह्मणांची फार घेणं देणं राहिलेलं नाही आहे. RSS जरी ब्राह्मणाची संघटना म्हणली तरी RSSला पण ब्राह्मणाशी काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. की ब्राह्मणांमुळे हे त्यांना माहिती आहे की आम्ही पंतप्रधान होऊ शकत नाही किंवा या भारतावर राज्य करू शकत नाहीत. मग आम्हाला बहुजनांचा पाठिंबा पाहिजे किंवा OBCचा पाठिंबा पाहिजे. त्याच्यासाठी ब्राह्मणाचं पूर्ण जरी यांना संपले तरी आम्हाला यांच्याशी काही घेणं देणं नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगायचं, कुठे जगायचं, काय करायचं ह्याचं आम्हाला काहीच समजेना. कुठे न्याय मिळणार आम्हाला समजेना. आम्ही भारतीय नाही राहिलोच नाहीत. आम्हाला संविधान नाही, भारतीय नाही, आमच्यासाठी कुठला कायदा नाही, कानून नाही, ॲट्रॉसिटी सरकार नाही, हे नाही. कोणीही लुंबा कुठल्याही गटाचा, फक्त मराठाच नाही, कुठल्याही गटाचा नेता, कुठल्याही जातीचा नेता कोणीही उठतो, वाटेल ते बोलतो, वाटेल त्या शिव्या देतो, वाटेल त्या प्रकारे वागतो, वाटेल तसं वागवतो. नोकऱ्यांमध्ये त्रास सुरू झालेला आहे. आम्ही लोक कसे तरी प्रायव्हेट नोकरीमध्ये, MIDCमध्ये किंवा आमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर काहीतरी नोकऱ्या करतो, त्याच्यातही आता प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. असं रोज बोलून सर्व तरुणांच्या मनामध्ये आमच्याबद्दल विष पेरणे,
त्यांना आमच्याबद्दल विद्युक्त करणे, आम्हाला त्रास देण्यासाठी प्रेरित करणे. रोज असं जर झालं तर आम्ही जगायचं कसं आणि कुठे मागायचं? आम्ही अल्पसंख्याक झालो असेल तर आम्हाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करा, कमीत कमी तेवढा तरी न्याय द्या. काश्मीरमध्ये हे सगळं चाललेलं, काश्मीर पंडित अशाच रीतीने काश्मीरमधून नाहीसे झाले, त्यांच्या कत्ली झाल्या, त्यांची घरदारं उद्ध्वस्त झाली, त्यांना राहायला कुठेही जागा राहिली नाही. हाच प्रकार महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. आमचे यूट्यूबर असो त्यांना त्रास, आमचे पत्रकार असो त्यांना त्रास, आम्ही नोकरी करत असो त्याच्यात त्रास, आमचे आमदार असो त्यांना त्रास. आमचे आमदार नाहीच आहेत, मोजायला 2-4 बोटावर मोजायला आहेत. आता या फडणवीस आणि आमचे सेंट्रल मिनिस्टर आहेत, पण ते काही ब्राह्मणांसाठी काही लढणार नाही आहेत. ते म्हणतात की ब्राह्मणाला काही म्हणजे आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्हाला कुठल्या लोनची गरज नाही, आम्हाला कुठल्या व्यवस्थेची गरज नाही. फक्त मला असं फडणवीस फार मोठे चाणक्य झाले असतील तर फार चांगली गोष्ट आहे, पण फडणवीसांना पण काही ब्राह्मणांबद्दल काही करायचं नाही आहे. ते थोडंफार आता काय जे त्यांच्याबद्दल बोललं, त्यांच्या आई बहिणीचा उद्धार केला, पण इथं रोजच ब्राह्मणाच्या आई बहिणीचा उद्धार होतो. त्यांच्या मुलीवर बोललं जातं, त्यांच्या जातीवर बोललं जातं, त्यांच्या संस्कृतीवर बोलणं जातं, त्यांच्या देवपूजेवर बोलणं जातं, त्यांच्या भट भिक्षुकीवर बोललं जातं. बामण, भट, भिक्षुक, अनाजी पंत, महाराष्ट्राला बुडवणारे, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारे. जर आत्ताही जर बघितलं तर आत्ता म्हणजे राहुल गांधी स्वतःला पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःला पंडित म्हणून घेतात. ते ब्राह्मणच आहेत म्हणतात, ते मुसलमान आहेत का ब्राह्मण आहेत याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण आज ती ब्राह्मणांची परिस्थिती जी झालेली, ह्याच्यावर नेमकं कोण आणि काय करणार आहे? कुठे दाद मागायची, कशी दाद मागायची मला समजेना. लोकसंख्येने जर आम्ही कमी असू, संख्येने जर कमी असू तर याचा अर्थ आम्हाला भारतामध्ये जगण्याचा अधिकार नाही आहे का? जर आम्हाला भारतात जगण्याचा अधिकार नसेल किंवा महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार नसेल तर आम्हाला पूर्ण भारताच्या ब्राह्मण संघटनेला, मी राष्ट्रपतीला, मी पंतप्रधानाला, शंकराचार्यांना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मी हात जोडून प्रार्थना करतो की आम्हाला महाराष्ट्रातून सुखरूप बाहेर काढा, आम्हाला महाराष्ट्रातून सुखरूप बाहेर काढा. आम्ही जगण्याला आता नालायक झालेलो आहोत आणि आमची कुठलीही संघटना नाही, आमचे नेते नाहीत, आमच्या नेत्यांना फार काही इंटरेस्ट नाही आहे. कुठेतरी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये काही केलं असेल याच्याशिवाय ते काही फार करणार नाहीत. आम्हाला इथं जगायचं कसं ह्याच्यावर कोणीतरी आम्हाला ज्ञान द्या, न्याय द्या आणि आमचं जीवन वाचवा. आमचं जीवन अगदी नर्क करून टाकू नका. जो तो उठतो आई बहिणीवर शिव्या देणं, तुम्हाला संपवून टाकू, मारून टाकू, महाराष्ट्रातून बाहेर काढू, तुम्ही नालायक आहात, तुमच्यामुळेच फक्त आमचं वाईट झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या त्या कुठेतरी थांबायला पाहिजेत असं मला वाटतं. मी सर्व ब्राह्मणांना करतो, ब्राह्मण ह्या गोष्टी वाचतात, कुठे त्यांचं ते दाखवणार नाहीत की आम्ही वाचल्यात म्हणून. त्यांना असं वाटत नाही, त्यांना असं वाटतं की काहीतरी हा चेष्टेचा विषय, कोण काळे, हा काय करणार, ह्याचं काय करणार, ह्याच्यावरच त्यांचं चाललेलं आहे. आमच्यामध्ये जातीभेद, आमच्या अंतर्गत ब्राह्मणांमध्ये इतक्या जाती आहेत, ते एकमेकाचे पाय ओढतात, ते स्वतःला फार मोठे समजतात, कसं तरी शिक्षण करतात, आपल्या मुलाला फॉरेनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातच त्यांना धन्यता फार वाटायला लागलेली आहे. जे काही थोडे बहुत ब्राह्मण बरे असतील त्यांना इतर ब्राह्मणाशी काही घेणं देणं नाही आहे. तर मी कृपया सर्व ब्राह्मणांना सांगतो, विचार करा. कमीत कमी काहीच करू शकत नाही तर एवढं तरी करा, धरणे धरा, राष्ट्रपतीला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या यांना प्रार्थना करा की आम्हाला महाराष्ट्रातून सुखरूप बाहेर काढा.